हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभप्रभात. तर बघा आत्ता वाजले आहेत 2:30ला, फक्त 5 मिनिटं बाकी आहेत आणि माझी सुट्टी आज 2ला झालेली आहे शनिवारची. तर आले तर बघा माझ्या मुलीनं सकाळी जे स्वयंपाक केलेले भांडी वगैरे होते ना ते सगळे घासायला घेतले होते. कारण हिचं रोजचं असतं, आई यायच्या अगोदर ती रोजच्या रोज सगळं भांडी वगैरे क्लीन करते. रोज ती 4ला घेते, पण आज आई 2ला येणार आहे म्हटल्यानंतर तिनं आज भांडी मी यायच्या अगोदरच घेतली होती घासायला. घरात झाडू वगैरे मारून ठेवला होता तिने आणि म्हणली भांडी घासून घ्यायची. तर बघा ती भांडी घासत होती आणि मी आल्या व्हिडिओ तुम्हाला मी टायमिंग पण दाखवलेला आहे, 2:30 वाजले होते आणि ती भांडी घासली. तर बाहेर आले तर बघा ब्रह्मकमळ इतक्या सुंदर कळ्या लागल्या होत्या ना, 4 कळ्या लागल्या होत्या. ब्रह्मकमळ छोटंसं झाड आहे पण किती छान कळ्या लागलेल्या आहेत बघा. दरवर्षी याला भरपूर फुले येतात, 2-4 असतातच. तर बघा मी सगळा व्हिडिओ शूट करेपर्यंत तिची भांडी घासून झाली. मी जरा थोडासा आराम केला आणि तिला म्हणलं थांब, म्हणलं मी ही करते, म्हणलं तू काम करते ना दाखवते, म्हणलं मी आजीला फोटो काढून तुझं तर किती काम करते बघ म्हणून तिला दाखवते. तर ते म्हणले ठीक आहे म्हणले काढ म्हणले. तर बघा तिनं माझ्यापेक्षाही इतकं सुंदर किचन आवरते ना. मला पण वाटतं की कधी कधी आपल्याला पण एवढं जमत नाही. कसं आहे लहान वयातच तिला खूप चांगलं म्हणजे असं समज आहे की कुठली गोष्ट कशी करायची काय ते सगळं. बेसिंग वगैरे माझ्यापेक्षा पण स्वच्छ घासून ती घेते. असं नाही आहे की भांडे घासलेत आणि जागेवर सगळं ठेवायचं आणि जायचं नाही. अख्खं बेसिंग पण ती घासून घेते. जशी मला सवय आहे ना तशीच तिला पण सवय आहे. म्हणते माझ्यासारखीच ती पण काम करते. असं काही नाही की मला माझ्यापेक्षाही तिचं काम स्वच्छ आहे. तुम्ही बघू शकता तिनं किचन एवढं सुंदर आवरलेलं आहे. तर किचन आवरताना मला म्हणली आहे मला खूप भूक लागलेली आहे, मी डोसं बनवणार आहे. तर ठीक आहे म्हणलं. मी रात्री तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ भिजत ठेवली होती बघा. ती डोसे बनवत आहे. हे दोघेजण इकडं मस्तपैकी खात आहेत. ह्यांचं खायचं चालू आहे. ती डोसे बनवून देते. तर हिला असं म्हणजे आवड आहे प्रत्येक गोष्टीची, काम करायची, स्वयंपाकामध्ये मदत करायची. तर बघा परत तिनं डोसे वगैरे केले, जरा थोडासा आराम केला आणि नंतरनं मी उठले, हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुतला आणि तर बघा ही बसली होती अभ्यास करत बसली होती. तर काहीतरी प्रश्न आहेत ते सोडवायला सांगितले टीचरांनी, ते बघत बसले होते. तर दुपारी डोसे वगैरे केले होते. तर किचनमध्ये परत भांडी तिला म्हणलं राहू दे, म्हणलं तू दुपारी भरपूर भांडी घासलेत बाळा, माझी मी उठले ना 5-6 वाजता तर माझी मी घासते, तू काय आता घासू नको. तर ठीक आहे म्हणले. तर बघा मी उठल्यानंतर म्हणलं पहिले भांडी सगळी व्यवस्थित मांडून घ्यायची म्हणलं, कारण भांडी मांडले नाहीत ना तर मग त्याच्यामध्ये परत जागाच राहत नाही भांडी मांडायला. म्हणून पहिले डब्बे वगैरे सगळे लावून घेतले, कारण माझे डब्बे मिस्टरांचे मुलांचे ह्या डब्यानेच अख्खं ती जाळं भरतं भांड्याचं. त्यामुळे म्हणलं सगळे भांडी वगैरे लावून घ्यायची, कारण परत भांडे इकडे तिकडे ठेवले ना परत त्याचं टोपण सापडत नाही, डब्बा सापडत नाही, काहीच सापडत नाही व्यवस्थित जाग्याला. म्हणलं पहिलं सगळं व्यवस्थित जाग्याला ठेवायचं म्हणलं आणि नंतरनंच कामाला लागायचं. तर बघा माझं सगळं भांडी वगैरे मांडून झालेले आहेत आणि म्हणलं आता पटकन चहा वगैरे करायचा. तर ती भांडी घासलेली आहेत, पण कसं आहे मला ते प्यायच्या पाण्यानं भांडे धुतल्याशिवाय मला ते वापरायला आवडत नाहीत. म्हणून मग मी आपलं सगळं पाणी घेतलं, दुधाची पिशवी वगैरे सगळे एकदम क्लीन करून घेतली, धुवून घेतली. कारण दुधाची पिशवी धुतल्याशिवाय मला त्याच्यामधलं दूध नाही फोड वाटत. कसं असतं दूध फोडताना पिशवीवरनं सगळं जातं आणि त्या पिशव्या कुठेही फेकलेल्या असतात दूध आलेले. त्यामुळे मग मी काय करते पहिल्यांदा पिशवी चांगली पाण्याने धुवून घेते आणि मगच ते फोडते, तोपर्यंत फोडत नाही. तर दूध तापाय ठेवले तोपर्यंत म्हणलं पटकन चहा वगैरे करायचा दिवस मावळलेला आहे. कारण आज पिठं सगळीच संपली होती, ज्वारीचं पण पीठ नाही, ज्वारी संपली होती. तर गहू थोडे आहेत म्हणलं पटकन गहू वगैरे नीट करायचे आणि दळून आणायचे म्हणलं, कारण आता पीठ नाही तर संध्याकाळी स्वयंपाक होणार नाही म्हणलं. कारण गुरुवारी लक्षात आलं तर पीठ नाही आहे, तर लक्षातनं परत शुक्रवारी म्हणलं आणायचं, तर मग ते राहू दे म्हणलं. आता उद्या शनिवारचं एवढं काही लागत नाही आहे. शनिवारी कसं काहीतरी नाश्त्याला वगैरे बनवलं ना मग चालतंय, पण संध्याकाळी म्हणलं आज नीट करून लगेच आणते म्हणलं खालनं मुलगी. तर मग म्हणलं आपलं चहा वगैरे होईपर्यंत, भांडी सगळं क्लीन करेपर्यंत म्हणलं आणि माझं सगळं काम आवरेपर्यंत, भांडे मांडेपर्यंत, घरात झाडू मारेपर्यंत, सगळं किचन आवरेपर्यंत लगेच 7 वाजले होते. म्हणलं 7 वाजले तरी पण बाहेर उजेडच आहे. कारण आता जरा थोडासा असं म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर अंधार पडतो, पण असं पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जरा उशिरा अंधार पडतो, त्यामुळे बाहेर उजेडच दिसतोय. तर बघा मी सकाळी जे ह्याची भांडे होते ना, सकाळी मी अप्पेच केले होते. मी जास्त स्वयंपाक नव्हता केला, त्यामुळे फक्त सकाळी मायापुरते आप्पे केले. मुलींनी परत पाठीमागे डोसे करून खाल्ले होते. तर ते भांडे पडलेले ते सगळे तिनं आल्यावरती घासले होते बघा मी. तर चहा उकळतोय तोपर्यंत म्हणलं भांडे घासायचे, कारण मी चहा ठेवले आणि त्याच्यासमोरच उभा राहायचं असं नाही. चहा उकळेपर्यंत, दूध तापेपर्यंत मी माझं काम चालूच ठेवते. तर बघा चहा तिकडं ठेवला, सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवाबत्ती वगैरे करायची म्हणून मग मी दिवाबत्ती करण्यासाठी आले हॉलमध्ये. माझं देवघर आहे ते हॉलमध्ये आहे, 1 RKच आहे माझी रूम, छोटीशी आहे.
त्यामुळं सगळं घरामध्ये थोडंसं ॲडजस्ट करणं खूप अवघड जातं तेवढ्याच तिथे सगळं असल्यामुळं. तर संध्याकाळी कसं दिवाबत्ती केल्यानंतर घरामध्ये वातावरण एकदम प्रसन्न होतं, आपल्यालाही काम करायला उत्सुकता येते. त्यामुळे मग म्हणलं आता दिवाबत्ती वगैरे करायची आणि नंतर मग बाकीचे जे काम राहिले ना त्याला सुरुवात करायची. तर दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता चहा वगैरे घेतला, आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. म्हणलं गहू नीट करायचे आहेत म्हणलं, कारण गहू गावाकडनं आणलेले आहेत, ह्याच्यामध्ये काही घाण वगैरे काही नाही. पण कसं असतं किडे वगैरे झालेले असतात आणि पावसाळ्याचे दिवस असतात, कधी कधी आळ्या पण होतात. त्यामुळे म्हणलं चाळून वगैरे घ्यायचे स्वच्छ आणि नीट करायचे. तर नीट केले बघा, मी गहू वगैरे नीट केले, पिशवीत ठेवले. म्हणलं पटकन तिला दळून आणायला सांगायचे. 7:30 वाजले आहेत, 8 वाजेपर्यंत दळून घेऊन येतात. मग नंतरनंच मला स्वयंपाक करायचा आहे. तर बघा माझ्याकडनं मीच गहू वगैरे चाळलेलं, तांदूळ वगैरे चाळलेलं जे होतं ना ते मात्र जे निघतं ना गव्हाचं ज्वारीचं सगळं ह्याचं मी त्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि डबा घेताना माझ्याकडनं खाली सांडलं त्यातलं, तर म्हणलं ते घेऊन भरून एका पिशवीत ठेवायचं आणि गावाकडे जाताना ना मग ते कोंबड्यांना वगैरे द्यायचं, नाही तर वरती पक्ष्यांना तर टाकायचं. मी असं कचऱ्यात वगैरे ते टाकत नाही, नीट केलेलं काय असेल तर मी कचऱ्यात नाही टाकत, पण मी असं भिंतीवरती ठेवते, त्यामुळे पक्षी खाऊन जातात. नाही तर मग भरून ठेवायचं पिशवीत आणि गावाकडे निघालं ना मग कोंबड्यांना घेऊन जायचं. तर बघा माझं सगळं झालेलं आवरलेलं आहे, सगळं झाडू वगैरे मारून घ्यावं म्हणलं आणि नंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं आहे म्हणलं. तर एवढाच माझा आजचा हा ब्लॉग होता, कारण संध्याकाळी स्वयंपाकाचं काही मी शूट केलेलंच नाही आहे, कारण खूप उशीर झाला तर मला बाहेर पण जायचं होतं. त्यामुळे मग मी काही शूट केलेलं नाही आहे बाकीचं काय, एवढंच शूट केलं आणि म्हणलं एवढंच टाकायचा, कारण संध्याकाळी मला उशीर होणार होता यायला. त्यामुळे मग मी बाकीचं काही शूट केलेलंच नाही आहे. तर बघा आजचा ब्लॉग मला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी माझे व्हिडिओचे जे व्हिडिओ टाकल ना त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती दिसेल. त्यामुळं बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वांना शुभ संध्याकाळ आणि माझ्या व्हिडिओला एवढा वेळ दिल्याबद्दल, बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत सगळ्यांचे. तर धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.